सर, आज जी नेत्र तपासणी या ठिकाणी होती, काय सांगणार? गेल्या 40 वर्षापासून अनुराधा मिशनच्या माध्यमातून हे नेत्र तपासणी शिबिराचं काम अविरत चालू आहे। सोबत आरोग्य तपासणीमध्ये विविध प्रकारचे जे आरोग्यासंदर्भात प्रॉब्लेम असतात यामध्ये सर्वच मल्टीमध्ये सर्वच अवयवावर जे आजार असतील असे आरोग्य शिबिर अनुराधा मिशनच्या वतीने गेल्या 40 वर्षापासून चालू असते। आज तात्याराव बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी मला हे शिबिर जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय। पेशंट भरपूर आहे, जवळपास 5000 पेक्षा जास्त पेशंट येतील असा एक अंदाज दिसतोय। या ठिकाणी आम्ही दरवर्षी सेवा देत असतो। दृष्टीनेत्रालयाच्या माध्यमातून नांदुरा या ठिकाणी येऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। इथं बघताय की मशीन आहे, अत्याधुनिक कॉम्प्युटर मशीनद्वारे अतिशय अचूक पद्धतीने चष्म्याचा नंबर असेल, त्यामध्ये मोतीबिंदू असेल, त्यानंतर काही लोकांना औषध उपचार असेल, असं अतिशय सूक्ष्म आणि व्यवस्थितरित्या अनुराधा मिशनच्या वतीने हे शिबिर या ठिकाणी होत असते आणि आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय की चांगल्या स्थितीमध्ये जर हे शिबिर होत असेल तर या पेशंटची सेवा करण्याचं अनुराधा मिशनच्या द्वारे आम्हाला संधी मिळते। यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद आहे आणि आनंदामध्ये हे शिबिर आम्ही दरवर्षी या ठिकाणी घेत असतो। डोळ्यांचे आपण डॉक्टर आहात, तर रुग्णाला काय संदेश देणार की डोळ्यांची निगराणी कशी राहते? वयाच्या 40 वर्षानंतर प्रत्येक लोकांना हा डोळ्याचा त्रास असतो, हा नैसर्गिक त्रास असतो। आपण जर वेळेवर तपासणी केली तर काय होते की वेळेवर तपासणी केल्यानंतर रुग्णांना चष्मा असेल तर चष्म्याच्या आधारे आपण मोतीबिंदू थांबवू शकतो आणि जर पुढे जर आपल्याला मोतीबिंदू झालाच तर डोळे तपासल्यानंतर मोतीबिंदूचा उपचार जर केला तर आपण दृष्टी परत मिळू शकतो। त्यामुळे वेळेवर आपण हे जे आहे हे तपासणी केल्याच पाहिजे। बऱ्याच ठिकाणी शिबिर होतात, मात्र ही जे शिबिर होते ही अतिशय चांगल्या पद्धतीने होते। चष्मे सुद्धा या ठिकाणी मोफत दिले जातात, ऑपरेशन सुद्धा मोफत सुविधा असते। मी खरोखर आदरणीय राहुलजी बोंद्रे साहेबांचं या ठिकाणी मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद सुद्धा देतो की या लोकांच्या वतीने की तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात हे दरवर्षी शिबिर घेता, त्याबद्दल खरंच तुमच्या सर्वांचा आभार आहे आणि आनंद। अनुराधा परिवारानं मागील साधारणतः 40 वर्षांपासून ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे अनुराधा परिवाराचे जनक यांच्या जयंती प्रित्यर्थ तसंच अनुराधाताईंच्या स्मृती प्रित्यर्थ असे सातत्यानं मागील 40 वर्षांपासून अनेक रोगनिदान शिबिरं आयोजित केलेली आहेत। आपल्या परिसरातील लाखो रुग्णांनी या शिबिरांचा आजपर्यंत लाभ घेतलेला आहे। शिवभावे जीवसेवा, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन माननीय तात्यासाहेब बोंद्रे यांनी जे अनुराधा मिशन स्थापन केलं होतं त्याचे अध्यक्ष माननीय राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा शिबिरांचं आयोजन केलं जातं आणि लाखो रुग्णांनी आजपर्यंत या शिबिराचा लाभ घेतलाय। आज इथं नेत्रचिकित्सा शिबिर आहे, परिसरातील सर्व तज्ज्ञ नेत्रचिकित्सक इथे उपस्थित आहेत। रुग्णांना मोफत औषधोपचार, मोफत तपासणी व शस्त्रक्रियांची गरज असेल तर शस्त्रक्रिया, चष्म्यांची गरज असेल तर चष्मे वाटप हे सगळं निःशुल्क इथं केलं जातं। अल्पोपहाराची पोळी भाजीची सुद्धा सर्व रुग्णांसाठी इथं व्यवस्था केली जाते। अशा प्रकारची शिबिरं सातत्याने इथं आयोजित केली जातात। अनुराधा मिशनच्या वतीने सर्व रुग्णांचं इथं स्वागत। तर या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात सुद्धा भरारी या ठिकाणी अनुराधा परिवाराने घेतलेली आहे, त्याबद्दल काय सांगणार? प्राथमिक, पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते PhD पर्यंतच्या शिक्षणाचं दालन ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी चिखली शहरात उपलब्ध करून दिलं। अनुराधा फार्मसी कॉलेजेसच्या 4 वेगवेगळी फार्मसी कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याशिवाय इंग्लिश मीडियम स्कूल आहे, तक्षशिला महाविद्यालय आहे, प्री स्कूल सुद्धा आहे अनुराधा प्री स्कूल। सो KG पासून तर PG PhD पर्यंतचं शिक्षण, दर्जेदार असं शिक्षण चिखली शहरातील परिसरातील आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं। आज माननीय तात्यासाहेबांच्या स्मृतींना आम्ही अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, शैक्षणिक असेल, सहकार क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, या सर्वच क्षेत्रांमध्ये तात्यासाहेबांनी अनुराधा परिवाराच्या माध्यमातून सुरू केलेलं हे कार्य राहुल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे सुरू आहे त्याची एवढीशी चुरूक सर्वांना बघायला मिळावी, त्याचा ओळख व्हावी यासाठी संपूर्ण चिखली शहरातील प्रमुख मार्गांवरून आज चित्ररथांच्या माध्यमातून या कार्याची ओळख नगराला करून देण्यात आलेली आहे। माननीय भाऊंच्या स्मृतींना पुनश्च एकवार त्यांच्या जयंती दिनी आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी दिलेलं सेवेचं व्रत असंच आमच्या हातून सुरू राहू अशी अपेक्षा व प्रार्थना करतो। धन्यवाद। तर या ठिकाणी जनतेची चित्र तुम्ही जे रोज या ठिकाणी फिरवलेलं आहे, चित्ररथ फिरवत असताना
काही माजी विद्यार्थी असतील आपल्या शाळेचे, त्यानंतर जी जनता आहे, पालकवर्ग आहे, पालकवर्ग ती चित्रफिती पाहून आज त्यांना त्या ठिकाणी भाऊंच्या आठवणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि डोळ्यांच्या अश्रू सुद्धा त्यांनी आम्हाला बघायला मिळालेले आहेत. काय सांगतात? निश्चितपणे आजवर अनुराधा परिवाराच्या माध्यमातून जे विद्यार्थी इथून शिकून गेलेले आहेत ते असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांना प्रत्यक्षपणे लाभ झालेला आहे. त्याचशिवाय अप्रत्यक्षपणे लाभार्थी जे आहेत भाऊंच्या कार्याचे, अशाही अनेक लोकांनी हा चित्ररथ पाहिलेत आणि माननीय भाऊंच्या स्मृती त्यांच्या मनात जागृत झाल्या. त्यांच्या प्रतीची जी कृतज्ञता आहे ही सर्व लोकांच्या चेहऱ्यांवरून, त्यांच्या नेत्रांमधल्या आसवांमधून आम्हाला दिसून आली आणि खरंच भाऊंचं कार्य जनतेपर्यंत पोहोचलं, त्याचं माध्यम आम्ही ठरू शकलो याचं आम्हाला समाधान वाटलं. धन्यवाद.